नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. आणि HSRP नंबर प्लेट बुक करत असताना तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे तुमच्या गाडीचं RC बुक आणि दुसरं म्हणजे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर तुम्ही कोणताही वापरू शकता, ज्याच्यावर OTP येईल आणि तो तुम्ही व्हेरिफाय करू शकता. परंतु आता खूप साऱ्या लोकांकडे त्यांच्या गाडीचं RC बुक उपलब्ध नाही. अशामध्ये RC बुक उपलब्ध नसल्यानंतर HSRP नंबर प्लेट कशी बुक करायची? RC बुक नसेल तर तुम्हाला चेसी नंबर आणि इंजिन नंबर कसा मिळणार आहे? याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विदाऊट RC बुक तुम्ही HSRP नंबर प्लेट कशी बुक करू शकता? याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला RC बुकची आवश्यकता यासाठी असते की त्या गाडी कोणाच्या नावावर आहे, त्यानंतर गाडीचा नंबर, तुमच्या गाडीचा इंजिन नंबर आणि चेसी नंबर ही माहिती आपल्याला आवश्यक असते. तुम्ही नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग करत असते तुम्ही पाहू शकता वाहन नोंदणी क्रमांक व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या जुन्या गाडीचा जो काही नंबर आहे, प्लेटचा जो नंबर आहे MH, त्यानंतर तुमचा जो काही असेल तो, त्यानंतर AA 1 2 3 4 असा जो काही नंबर आहे तो तुमच्या गाडीचा नंबर तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर दुसरी कुठली गोष्ट लागणार आहे तुम्हाला वाहनाचा चेसी नंबर लागणार आहे. चेसी नंबरचे शेवटचे आपल्याला 5 अंक लागणार आहेत. चेसी नंबर झाल्यानंतर कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते? वाहनाच्या इंजिन नंबरची आपल्याला आवश्यकता असते. यामध्ये आपल्याला इंजिन नंबरचे शेवटचे 5 डिजिट लागणार आहेत. ही सर्व माहिती RC बुकवर असते. त्यामुळं RC बुकची तुम्हाला आवश्यकता पडते. आता ज्यांच्याकडे RC बुक नाही त्यांनी वाहन इंजिन नंबर आणि चेसी नंबर कसा काढायचा याबद्दलची माहिती घेऊया. तुमच्याकडे जी कुठली 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे त्याच्यावर तुम्हाला नंबर प्लेटवर जुना नंबर पाहायला मिळेल. तो तुमचा व्हेइकल नंबर असणार आहे. म्हणजे या फील्डमध्ये तुम्हाला कुठला नंबर टाकायचा तो नंबर तुम्हाला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकायचा आहे. MH, त्यानंतर तुमचा जो काही सिरियल असेल तो, त्यानंतर AB 1 2 3 4 जे असेल ते तुम्हाला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा चेसी नंबर तुम्हाला कुठे भेटणार आहे? चेसी नंबर तुम्हाला अशा प्रकारे स्टेअरिंग जे असते तो तुमच्या स्टेअरिंग हेडवरती, ज्याला आपण हँडल असं म्हणतो, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथं तुमच्या स्टेअरिंग जे असते त्या स्टेअरिंगवरती किंवा आपण ज्याला हँडल म्हणतो त्याच्यावरती तुम्हाला अशा उभ्या स्वरूपामध्ये तुमचा चेसी नंबर पाहायला मिळेल. या चेसी नंबरमध्ये तुम्हाला फक्त शेवटचे 5 अंक लागणार आहेत. त्यानंतर तुमचा इंजिन नंबर जो आहे तो तुम्हाला तुमच्या गाडीच्या इंजिनला जिथं तुमचा गिअरबॉक्स असतो तिथं तुम्हाला पाहायला मिळेल किंवा त्याच्या आतून तुम्हाला पाहायला मिळेल. या गाडीचा तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला इंजिन नंबर पाहायला मिळत आहे. तुमचे जे गाडीचं इंजिन आहे त्याच्या खालच्या बाजूला तरी पहा किंवा वरच्या साईडनं तुम्हाला पाहायचं आहे तुमच्या गाडीचा इंजिन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचा जो गिअरबॉक्स आहे, जिथून तुम्ही गिअर कमी जास्त करतात तिथं तुम्हाला इंजिन नंबर पाहायला मिळेल. त्याच्या खालून तरी पहा किंवा वरच्या साईडला तुम्हाला इंजिन नंबर पाहायला मिळेल. यामधील फक्त 5 शेवटचे अंक आपल्याला ऑनलाईन अर्ज करत असताना लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुमच्याकडे RC बुक नसेल तरीही तुम्ही गाडीवरती जो तुमचा चेसी नंबर आहे, इंजिन नंबर आहे आणि तुमच्या नंबर प्लेटचा जो नंबर आहे या तिन्हीचा वापर करून तुम्ही HSRP नंबर प्लेट बुक करू शकता. HSRP नंबर प्लेट कशी बुक करायची याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.